विवेकानंद रेल्वे स्टेशनवरती फ्लॅटावर बसलेले असताना अनेक लोक त्यांच्याशी चर्चा करायला यायचे, धर्म समजून घ्यायला यायचे, काही विचारणा करायचे, पाया पडायचे, सगळं करायचं. 3 दिवस असं चाललं. सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंतचा कार्यक्रम होता. एक हमाल पाहत होता की हा साधू जेवलाच दिसत नाहीये, कोणी जेवण करताना याला मी पाहिलंच नाही. तर तो गेला, पाया पडला, म्हणे स्वामीजी तुम्ही काही जेवण केलेलं मला दिसलं नाही. नाही म्हणले. का? म्हणजे हे जे येतात ना, मला भूक लागत असते हे त्यांना माहीतच नाही म्हणले. जे मला भेटायला येतात, मला भूक लागत असते हे त्यांना माहीत नाही म्हणले. त्यांनी डबा आणला, स्वामीजींनी खाल्ला. अनेक चमत्कारिक प्रसंग आहेत. गुरुकुलामध्ये सेवा चांगली होत असे. नंतरचा काळ खराब गेला. संत साहित्य, संत ज्यावेळेस निर्माण झाले, ऋषीमुनी संपले, त्यानंतरचा कालखंड संतांच्या छळाचा सुरू झाला. गेल्या 3-4 हजार वर्षात छळाचा सुरू झाला. मग महावीरांचा असो, बुद्धांचा असो, सगळ्यांचे छळ झाले. सेवा तर झालीच नाही, पण छळ झाले. सेवा ज्या ढंगाने करून शरीर टिकवायला पाहिजे होतं त्या ढंगाने कधीच झालं नाही. म्हणून यांच्या शरीराने अनेक वेळेस असं दिसतं काही संतांच्या की दगा दिलेला आहे. बापासाहेब नेहमी म्हणायचे, अरे 24 तास गुरु समाधीत असेल तर 24 तास डोळ्यात डोळे उघडे ठेवून किडा मुंगी खाणार नाहीत हे पाहणारे शिष्य तयार झाले पाहिजेत. भगवान शंकराचार्याकडे असे होते. भगवान शंकराचार्य मंडन मिश्राशी ज्यावेळेस वादविवाद करत होते काशीमध्ये, आणि त्यावेळेस प्रश्न असा आला, मंडन मिश्राची बायको ही जज झाली होती, आणि प्रश्न असा आला, भगवान ठीक आहे, तुम्हाला अध्यात्माचा पूर्ण अनुभव आहे. मंडन मिश्र म्हणाले, पण संसाराचा काय अनुभव आहे? कारण प्रश्न असा आला की संसार दुःख मुळं, संसारात दुःख असतं, तुम्ही बायको केली नाही, पोरग केलं नाही, काही तुम्हाला माहिती नाही, आणि कशाहून सांगता तुम्ही संसार दुःख आहे म्हणून? ठीक आहे म्हणले, मी येतो संसाराचा अनुभव घेऊन. कारण अध्यात्मामध्ये परास्त झाला तो मंडन मिश्र. परकाया प्रवेश शंकराचार्यांना येत होता, मंडन मिश्राला काही येत नव्हतं. तो फक्त बौद्धिक कॅपॅसिटी होती, बाकी काही नाही, आणि अनुभवावर ते वाद चाललेला होता. शंकराचार्यांनी शिष्याला सांगितलं, मी माझं शरीर इथे ठेवतोय, निघून जातोय. गुहेमध्ये शिष्य सांभाळत बसले. 3 महिने परकाया प्रवेश करून निघून गेले, आणि मढ शंकराचार्यांचा मृतदेह असा ठेवला होता. हे पहा, कुठल्याही देहाला ताबडतोब मुंग्या लागतात पहा मेल्यानंतर, म्हणून पहा DDT पावडर, काहीतरी BSC असं टाकतात. कारण सडतो तो फार लवकर, 24 तासात सडतो देह, म्हणून जाळून टाका म्हणतात पटकन. शंकराचार्याच्या देहाला कसं सांभाळलं असेल 3 महिने, आणि बाप्पासाहेबांना अंगुली निर्देश केला होता त्या गोष्टीकडे. 3 महिने रात्र आणि दिवस जर किड्यानी मुंग्यानी खाऊन टाकलं असतं तर शंकराचार्य दिसलेही नसते पुन्हा. काय येऊन पाहत आपला देहच गायब. काय केलं असतं? आणि एक राजा मेला होता, त्याच्यामध्ये घुसले, त्याला जाळण्याच्या अगोदर त्या देहामध्ये घुसले, उपभोग घेतला संसाराचा, राज्यकारभार 3 महिने केला, परत तो देह टाकून दिला. राजा मेला म्हणून डिक्लेअर झालं. पुन्हा याच्या देहात आले आणि मंडन मिश्राशी आले 3 महिन्यानंतर. यस, मी घेतलाय अनुभव संसाराचा. सेवा, शिष्यानी सेवा कशी करावी. बाप्पासाहेब म्हणायचे
एखाद्या वेळेस म्हणले माझं आता म्हातारं शरीर झालंय, मी जर सारखा समाधीमध्ये राहू लागलो तर 3-3, 4-4 दिवस बेशुद्ध अवस्थेत असेल, म्हणजे समाधीबोधामध्ये असेल, त्यावेळेस कोणीतरी शिष्यानी तोंडामध्ये पाणी टाकलं पाहिजे, अन्न दिलं पाहिजे, विषय दिला पाहिजे, तर जाग होईल. रामकृष्ण परमहंसांची ही स्थिती होत असे. 3-3 दिवसपर्यंत ते भान विसरून पडत असत. शिष्य सांभाळ करत असत. सेवा आहे, फार पाहावं लागतं. कारण एकदा त्याचं शरीर टिकलं तर आध्यात्मिक शक्ती मिळणार आहे. शरीर गेलं, बसा समाधीवर ते अभिषेक करत, काही होणार नाही. जिवंत गुरुकडून मिळत असतो. मला आनंद वाटतो, जिवंत गुरुकडून मिळत असतं सांगणारे कृपालूजी महाराज आहेत. हे सांगणारे ओशो देखील आहेत. आनंद गुरुमा आहे. आज ही मंडळी तयार झाली. ही सगळी माणसं म्हणतात दुसऱ्याकडून मिळू शकत नाही, मग टिकलं पाहिजे शरीर. म्हणून सेवा, त्याचं शरीर आरोग्याच्या दृष्टीनं शेखर बाप्पासाहेबांची फार काळजी घ्यायची. जवळ होते, औषध पाणी पटकन नेऊन द्यायचे बाप्पासाहेबाला. उलट काही साधक ज्यावेळेस तिथे, आता मंडोरे औरंगाबादचे गेले होते, खूप तब्येत बिघडलेली, शेखर रोज स्कूटरवर जायचे आळंदीला आणि औषध घेऊन जायचे मंडोरेंना, होमिओपॅथी. फार काळजी घेतली. कारण गुरुराज सांभाळला असं नाही, शिष्यानं देखील सांभाळलं. गुरुबंधू आहेत, त्यांना शेखरने खूप सांभाळलं. 3-3 महिने घरी ठेवलं. मला सायटिका झाला, जायचं नाही म्हणले आता घराच्या बाहेर. बायकोला सांगितलं याला जाऊ देऊ नको बाहेर, परभणीला जाईल, पुन्हा घोटाळा करेल, घरीच थांबायचं. पण मी पळून आलो, कारण तब्येत चांगली होती आणि पुन्हा बिघडून टाकेल हा तब्येत. काळजी घ्यावी लागते. आणि ही काळजी ह्या मधल्या 2-3 हजार वर्षात काहींनी घेतली, काहींनी घेतली नाही. योग्य काळजी घेतली पाहिजे. बाप्पासाहेबांकडे ललिता काकू 4-4, 5-5, 6-6 दिवस ज्यावेळेस जायच्या, तर ते सुशीलाबाई कुलकर्णी कधी कधी यायच्या, कधी कोणीच नसायचं, त्यांना त्रास व्हायचा. आम्ही गेलो म्हणजे सांगायचे. 8 दिवस कोणीच नव्हतं. नको वाटतं आता म्हणले राहायला. आम्हाला काही माहिती व्हायचं नाही, तिथले साधक निर्माण झाले नाही. कोणी वारलं तर ललिता काकूला जावं लागायचं, कोणी आजारी पडले जावं लागायचं. बाप्पासाहेब एकटे असायचे. म्हणताना म्हणायचे नको वाटतं आता, तुमच्यासाठी राहिलोय मी, कोणी करणार नाही म्हणले. तर ही एक शोकांतिका ठरत असते. पुन्हा स्वभाव सांभाळावे लागतात. फार स्वभाव बाप्पासाहेबांचा तसा कडक असायचा. ते श्रद्धा पाहायचे प्रत्येक ह्याच्यातनं. दोन्ही डबा आणून दिला, श्रद्धा नाही, मला पचलं नाही, फार भानगड व्हायची. आणणाऱ्याची देखील पंचायत व्हायची. फारच परीक्षा असायच्या. आम्ही भाजी घेऊन गेलो नक्षत्रवाडीला, मूर्खगुडचे. आता कोणतं ऋतू चालू आहे, ह्या ऋतूमध्ये कोणती भाजी खात असतात, आम्हाला तर धारेवरच धरायची. आणि मंडोरे काही घेऊन गेले, गप्प बसायचे. म्हणलं चांगलं, यांच्याच मागे लावतो आपण. मंडोरेने म्हणलं तुम्हीच नेऊन जात जा. आम्ही काही नेऊन दिलं की आमचं सगळी खरडपट्टी होते. मंडोरे ही सगळी मंडळी नक्षत्रवाडीला ती काम करायची. शेवटच्या क्षणाला फार त्रास तसा झाला.
पण हे सांभाळावं लागतं. तो देह नाही सांभाळला. बाप्पासाहेब म्हणायचे, गुरुचा देह नाही टिकवण्यात आला, त्याला त्रास झाला. कुठलाही माईक असो की कुठलाही असो, शारीरिक असो, तो देह गेल्यानंतर काय मिळणार आहे? म्हणून त्याला म्हणतात सेवा. जाणतेणे गुरु भजिजे, म्हणून त्याला सेवा म्हणतात. त्याच्यामध्ये दानही आलं. त्यांची पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना डबा मिळतो की नाही, त्यांना योग्य मिळतं की नाही, डब्यामध्ये काय असावं, त्यांना अनुकूल काय आहे. त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं. उडनछू होतो या पोरांसारखी, काही कळत नव्हतं. अनुकूल प्रतिकूल सगळं पाहायला पाहिजे. तर सेवा करावी आणि त्यांची कृपा संपादून घ्यावी, कृतकृत्य व्हावे. ते प्रसन्न झाले, कारण त्यांच्या प्रसन्नतेतूनच सगळ्या याच्यातून तुम्ही टिकले, प्रसन्न झाले, तर मात्र मेवा मिळाला. तन मन जीवे चरणासी लागावे, अप्रतिम उभी आहे. तन मन जीवे चरणासी लागावे, अगर्विता करावे दास्य सकळ. बाबासाहेबांना टेम्परेचर यायचं त्यावेळेस पाय ठणकायचे, पण आम्ही दाबायला गेलो की ते ओरडायचे. नस कोणती दाबली, मूर्ख कुठली. कसं दाबायचं असतं ते असं शिकवायचे. आमचं नेमकं काहीतरी उलटं पालटं होऊन जायचं. मग एक्सपर्ट काही होते, पल्लेवार काही, मग त्यांना आम्ही सांगायचं, आम्ही दाबलं की ते काहीतरी होतं म्हणलं, तुम्ही दाबा. अगर्विता करावे दास्य सकळ. गर्व ठेवू नका की मी कोण आहे, माझं पद काय, जात धर्म भाषा पद आर्थिक स्थिती वय सगळं विसरावं लागतं. अगर्विता करावे दास्य सकळ. दास्य भावाने तिथे राहा, सेवेला केव्हाही तत्पर असा. का करावं, दुसऱ्या 2 ओळी सांगतात. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ह्या करता गुरूंची सेवा करा, गुरूंची आज्ञा माना, गुरुला भजा. हे करण्यामध्ये मुळाला जर पाणी घातल्यासारखं होतं. मुळाला पाणी घाला म्हणजे शाखा पल्लव फांद्यांना सेपरेट नाही, ह्या पानाला पाणी नाही पोचलं, ह्या फांदीला वेगळं पाणी देऊ असं नाही. मुळाला टाकलं की सगळ्यांना मिळतं. आता फांद्या काय आहेत? फांद्या काय आहेत? मूळ म्हणजे गुरु, फांद्या काय? देवी देवता. कोणकोणत्या फांद्या? तुम्हाला बंधन प्राप्त कोणाकोणाचं ऋण फेडायचंय? मातृ ऋण, पितृ ऋण, देव ऋण, आचार्य ऋण, राष्ट्र ऋण, समाज ऋण, नातेवाईकांचं ऋण आणि त्याच्यातही पुन्हा देव ऋण. प्रत्येकाचा भाग तुम्हाला द्यायचा आहे. पण प्रत्येकाची म्हणजे ठीक आहे, जिवंत सगळ्या माणसांची, माता पित्यांची जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करायची, ते सगळं कराय, तो भाग तुम्हाला माहिती आहे. पण देवी देवतांचा भाग कसा करावा? देवी देवताला द्यावा लागेल, देवांना सगळं आपापला पुण्याचा ठेवा द्यावा लागेल, त्यांचं ऋण फेडावं लागेल. मग कसं फेडायचं ते?
गुरुला दिलं की देवाला मिळतं. सगळ्यात काय आहे, गुरुला तुम्ही टाकलं की देव प्रसन्न होतो. हे पहा, देवाला शिव्या दिल्या तरी देव तुमचं काही वाईट करत नाही. पांडुरंगाला तुकारामांची बायको जिजाबाई शिव्या द्यायची की तुझ्यामुळं माझ्या नवऱ्याचा सत्यानाश झाला, संसाराचा सत्यानाश झाला. त्यावेळेस जिजाई, तो डोंगर तुम्ही पाहिला असेल देहूचा, तुकाराम महाराजवर डोंगरावर भामतीचा डोंगर, भंडाऱ्याचा डोंगर, त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर ते किती उंच येतो. आणि जिजाबाई देहू गावातून भाकरी घेऊन दुपारी जायची, उन्हात रखरखत्या, काटा टोचायचं पायाला, ओरडायची, मेल्या काळ्या विठोबा तुझं काळं पांढरं हो. रक्त यायचं बाहेर. विठोबा प्रगट व्हायचे, काटा काढायचे, ती पुन्हा शिव्या द्यायची. आला का तो? शिव्या ऐकून घेतल्या. पण एक सांगतो, भक्ताची केलेली निंदा, गुरुची केलेली निंदा तो कधी सहन करत नाही. स्वतःला तुम्ही त्याला कितीही निंदा करा, कुचेष्टा करा, भगवंत सहन करतो. गुरुनिंदा नाही सहन करत, संत निंदा नाही सहन करत, भक्ताची निंदा सहन करत नाही, त्याला नाही सहन होत. त्याच्या माध्यमातून तो घेत असतो. म्हणून हजरत मुसांचं मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला. हजरत मुसा म्हणजे मोहम्मद पैगंबरानंतर दुसरे का तिसरे पडतात हे. हजरत मुसा रस्त्याने चालले, एक धनगर बाजूला होता आणि तो धनगर लागला परमेश्वराला म्हणायला त्याच्या भाषेत, बा परमेश्वरा, रडायला लागला जोरजोरात, तू ये, मी तुला फर्स्ट क्लास ह्या शेळीचं दूध देतो, हिचं दूध फार चांगलं आहे, भाकर कुस्करून तुला त्या दुधामध्ये देतो, तुला खाऊ घालतो, तू ये, असं पान देतो ज्याच्यावर भाकर ठेवता येईल, असं लागला करायला. मुसा म्हणाले, काय पद्धत आहे ही प्रार्थना झाली. ए बेवकूफ, भगवंताला शिळी भाकरी, असं दूध शेळीचं आणि चटणी देतो, त्याच्यावर मग त्याच्या पद्धतीने जे काही त्याचं होतं तसं तसं देतो. रागावले, अशी भक्ती नसते म्हणले, मूर्खा, पाप लागेल. ठीक आहे म्हणलं, हो तुला काही प्रार्थना वगैरे येत नाही का? काही येत नाही म्हणले, आपली प्रार्थनाच आहे म्हणले, रोज मी हीच म्हणत असतो. मुसानी बंद केलं. तो म्हणला, वा संत माणूस, काही चुकलं आपलं, सॉरी म्हणला. हे आपले पुढे निघाले. एकदम आकाशवाणी झाली, मुसा दुसरा अपराध केले असतो, तू 2 अपराध केलेस. ते म्हणले, अल्लाहला म्हणाले, मी प्रभू कोणता अपराध केला? माझ्या भक्ताला तू पळवून लावलं. मी कुठं पळवून लावलं म्हणले, 2 भक्ताला तू पळवलं. पहिला एक असा होता, एक कुष्ठरोगी होता म्हणले, त्याला तू निग्लेक्ट केलंस, त्यालाही तू पळवून लावलंस, घाण वास येतो म्हणून. आणि दुसरा एक तो धनगर होता म्हणले. म्हणे देवा, अरे त्याला नमाज येत नाही, नमाजामधली खरी नमाज ही प्रार्थना आहे, त्याला काहीच कळत नाही. ते म्हणले, अरे तीच खरी प्रार्थना आहे. तो ज्या भावातनं देत होता ती प्रार्थना, त्याला तू पळवून लावलंस, हे दुसरं महापाप केलंस. देव अनेक माध्यमातनं घेत असतो, स्वतः घेत नाही, अनेक माध्यमातनं घेतो. आणि हे देता आलं पाहिजे. त्याच्यात गुरु हे माध्यम आहे, गुरूंचं हेतू माध्यम आहे. बाप्पासाहेबांचे जे हेतू असतील ते गुरुसेवा आहे. माऊलींचा जो हेतू असेल
आपल्यासाठीचा हेतू आणि त्यांचा मूळ हेतू दोघांची सांगड घालून पुढे सरकायचं. ती सेवा आहे. साधना सेवा आहे, वागणूक सेवा आहे. हे सगळं झालं पाहिजे. म्हणून मूळ सिंचने टाकले की इंद्र चंद्र वरून सगळे खुश होतात. भगवान शंभू त्याच्याच माध्यमातून खुश होतात. संताचा उपक्रम देवपूजा तो अधर्म. संताचा अपमान कराल आणि देवपूजा कराल, तुकाराम म्हणतात तो अधर्म आहे. संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. ती देवपूजा अधर्म आहे, भगवंताला स्वीकारायला नाहीये. हे शिकलं पाहिजे, गुरु शिकवतो. म्हणून व्यवहारामधल्या चुका कुठल्याच होता कामा नये. आणि मूळ सिंचन, गुरुला एकदा सिंचन केलं, त्याच्या हेतूला, साधनेला, त्याची आज्ञा परिपूर्ण मांडली, तन मन जीवे आपण आंबा विसून पूर्ण समर्पण झालं पाहिजे. एका शब्दात बोलायचं तर पूर्ण समर्पण. मै नाही तूही, माझं काही नाही, सर्व तुझं आहे. पूर्ण समर्पण. अशा पूर्ण समर्पण जो करेल त्याला ते भांडार मिळेल. आणि मूळ सिंचन करा. शाखा पल्लवाला स्वतंत्र नाही. बुवा आता काय झालं, आम्ही साधना केली पण भगवंताची पूजा नाही झाली, शंकराची नाही झाली, अभिषेक नाही झाला, गायत्री पुरस्चरण नाही झालं, जप नाही झाला, देवीचं काहीच नाही झालं, फक्त गुरुनी काही सांगितलं तेच आम्हाला काहीतरी झालं. नाही. गुरुची सेवा सगळ्या देवतांना सर्व मिळालं म्हणून समजा. सर्व मिळालं. आपोआप त्यांच्या माध्यमातून ते भाग घेतात. स्वतंत्र तुम्हाला त्यांची पूजा करायची गरज नाही, अर्चना करायची गरज नाही, प्रार्थना करायची गरज नाही. करत असेल दोन्ही सारख्या रीतीने करा. परमात्मा श्रेष्ठ, गुरु कनिष्ठ म्हटलं तरी तुम्ही संपले. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मवेद पुराणामध्ये, जमत असेल दोघांची इक्वल करा, नसेल जमत तर एकट्या गुरुची करा, सफिशियंट आहे. सर्व देवता प्रसन्न होती. गुरुच्या माध्यमातनं, गुरु हा सगुण रूप आहे ईश्वराचं, त्याच्या माध्यमातनं ईश्वर घेत असतो, सर्व काही घेत असतो आणि देतही त्याच्या माध्यमातनं असतो. देणे आणि घेणे त्याच्या मार्फत चालत असतं. म्हणून मूळ सिंचन केलं की शाखा पल्लवाला स्वतंत्र पाणी द्यायची गरज नाही. हे झाड आहे, याच्या 10 फांद्या आहेत, एकेका फांदीला बकेट नेली वरून, नाही चालत. मुळाला द्या, मिळत. ही ओवी संपली. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. मज हृदयी सद्गुरु, माझ्या हृदयात श्री सद्गुरु प्रगटलेले आहेत. माऊलींची स्टेज आता लक्षात येत असेल. एवढं विश्लेषण केल्यानंतर सद्गुरु कशाला म्हणतात? अखंड भगवंताचा वास ज्यांच्या हृदयामध्ये असतो आणि ज्यांच्या स्मृतीमध्ये भगवंत अखंड असतो. मज हृदयी सद्गुरु म्हणून म्हटलं ना, ही ओवी समजण्यानंतर ह्या ओव्या सहज समजतील. उपादेय हृदयामध्ये 16वी कला, ज्या उपादेय हृदयाच्या सहस्त्रार मधली 17वा कप्पा. 17वीचे स्तन्य देशी अनाहताचा हल्लरुगाशी. काही जण 19वा कप्पा म्हणतात. 17वा आहे
पण अजून स्वतः भगवंताचा कप्पा 19वा आहे. त्या हृदयामध्ये भगवान विराजमान असतात अखंडपणे. मज हृदयी सद्गुरु. शारदा मातेचं स्तवन केलं, गणपतीचं स्तवन केलं. आता त्या सद्गुरूंचं स्तवन करतायत जे अनुभवामध्ये ज्ञानेश्वरांच्या हृदयामध्ये विराजित झालेले आहेत अखंडपणे. परमेश्वर विराजमान म्हटलेलं नाहीये ज्ञानेश्वरांनी, सद्गुरू. ज्ञानेश्वरांनी भक्ती एकाचीच केली, ती फक्त सद्गुरूंची. मज हृदयी सद्गुरू. त्याच्यामुळे सरस्वती येते, सगळे येतात हो, सगळे येतात, आपोआप येतात. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो संसार पुरू. माझ्या हृदयात श्री सद्गुरू प्रगटलेले आहेत. त्यांच्या कृपेच्या किरणस्पर्शामुळे संसाराच्या महापुरातून मी पलीकडे परमगतीस पोहोचलो आहे. ते माझ्या हृदयात विराजमान झालेले आहेत आणि अखंड किरणांच्या वर्षावामुळे मी साधना करून परिपूर्ण झालेलो आहे आणि पोहोचलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. हेच माझा उद्धार झालाय गुरु कृपेने. मी पोहोचलो, संसाराच्या बंधनातून मुक्त झालो, कर्मबंधनातून मुक्त झालो, पाप ताप दैन्य दुःखामधून मुक्त झालो आणि पार माझी नाव नेली. आणि सद्गुरू आज प्रेझेंट आहेत माझ्या हृदयामध्ये अखंडितपणे. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरू जर पाठीमागे असतील, इतर म्हणजे देवी नको देवता नको, काही नको, इतरांचा लेखा कोण करी. कशाचाही काही गरज नाही आम्हाला कोणाची, फक्त पाठी राखा तो असा सद्गुरू. खरं सांगू, सद्गुरूला ढाल करायचंय, पण पाठीमागे परमात्माच असतो त्याच्या. त्याला माहीतही नसतं कोण कशी भक्ती करतो, पण अनुदान त्याच्या मार्फत देत असतो ते. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया. तुकाराम. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया. किती आघात आले तर मागे पुढे उभा आहे, सांभाळतोय. पण तितकं प्रेम हवंय सद्गुरूवर. आपण सद्गुरू केले म्हणजे तो सांभाळत असतो, खोट आहे. आपण काय दिलं. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. म्हणून माझ्या आत्मनिश्चय करणाऱ्या विवेकी बुद्धीवर माझे अतिशय प्रेम आहे, आदर आहे. सद्गुरू अखंडितपणे हृदयांमध्ये सहस्त्रारमध्ये केव्हा राहतात, अखंड स्मृतीमध्ये केव्हा राहतात. सद्गुरू आणि परमात्मा एक हे लोक केव्हा राहतात, ज्या वेळेस प्राण मन बुद्धी आणि अहंकार त्यांच्या कृपेने आत्म्यामध्ये लीन झालेले असतात, ऊर्ध्व झालेले असतात आणि स्थिरावलेले असतात. प्राणाची स्थिरता म्हणजे मनाची स्थिरता आत्म्यामध्ये आणि बुद्धीची स्थिरता झाली, एक प्रकारची समाधी बोध अवस्था होते, ध्यान अवस्था प्राप्त होते आणि त्या ठिकाणी विवेक जन्म घेतो. म्हणून विचार आणि विवेक याच्यामध्ये फरक आहे. एक ओवी येऊन गेली विवेकाची, ही दुसरी ओवी आहे. विवेकाचा अर्थ नाहीये, विवेकाची अनुभूती आहे. मला अनुभव आलेला आहे म्हणतात, विवेक उत्पन्न झालेला आहे.
सारासार वस्तू विवेक, असं एक प्रमाण आहे. सार आणि आसार, दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे. हंस काय करतो आपल्याला माहित नाही, हंसही माहित नाही, दुधातलं पाणी माहित आहे फक्त. तो दूध फक्त खेचतो आणि पाणी तसंच ठेवतो. फिल्टर, त्याच्यात चोंचित फिल्टर असतं. विवेक म्हणजे असं फिल्टर. आसार भाव फेकून द्यायचा, सार भाग घ्यायचा. निरक्षीर, बुद्धी विवेक. विवेक म्हणजे विचार नाही, बुद्धीचा खालचा कप्पा मन आहे आणि मनातून विचार स्फुरतात. विचार हे विषयांचे असतात, विचार हे विषयांचे असतात. खाली येणाऱ्या श्वासात विचार असतात, त्याच्यामधनं चिंतन, चिंता, विचार सगळं एकच.